त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट आहे, कारण फायनली शेतकरी कर्जमाफीची जी तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। आधीचे केंद्राचे अर्थमंत्री होते त्यांची सही बाकी होती आणि त्यांची सही झाल्यानंतर राज्यपालांकडे जे दस्तावेज होते, जे कागदपत्र होते ते सादर करण्यात आले आणि फायनली राज्यपालांनी देखील यावरती जी सही आहे ती केलेली आहेत आणि आता जे कर्जमाफीचे जे पैसे आहे ते वितरणासाठी आता कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आहे। याच कारणाने देवेंद्र फडणवीस आणि दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांनी जी बैठक होती ती आयोजित केली आणि त्यामध्ये त्यांनी घोषणा केली की कर्जमाफीची जी तारीख आहे ती फिक्स केलेली आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। यासाठी जो GR आहे तो देखील निर्गमित करण्यात येत आहे आणि शेतकरी बांधवांच्या मोबाईलवरती कर्जमाफीचा जो मेसेज आहे तो सुद्धा येत आहे। शेतकरी कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहेत आणि या संबंधीची जे अपडेट आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। त्यानंतर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्ही जर पात्र असाल तर प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या जे खात्यावरती रक्कम आहे ती पाठवण्यात येत आहे। याआधी जे शेतकरी अपात्र ठरले होते त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा योजनेमध्ये आणले गेलेले आहे, जेणेकरून ते पात्र झाले आहेत आणि ते पात्र करून त्यांच्या खात्यावरती 50,000 ऐवजी आता 2 लाखांची जी रक्कम आहे ती वर्ग करण्यात येत आहे।